रांगे हे तिथे दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय। आझाद मैदानाच्या दिशेने मजल दरमजल करत त्यांचा ताफा पोहोचतोय आणि ही दृश्य आहेत सीएसएमटी परिसरातली। जोरदार घोषणाबाजी करत हजारोंच्या संख्येने हा मोर्चा आता आझाद मैदानाच्या दिशेने जातोय। आझाद मैदान देखील प्रचंड भरलेला आहे, गर्दीने फुललेला आहे, कारण तिथली 5000 लोकांची क्षमता कधीच ओलांडली गेलेली आहे। अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, आपण सध्या याच मनोज जरांगे पाटील यांच्याच मोर्चामध्ये आहोत आणि त्यांची गाडी इथे आपण पाहतोय। त्यांच्या गाडीच्या इथून आपण समोर येत होतो। इथे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात आहेत। हिमालय ब्रिज जो आहे सीएसएमटीला कनेक्ट करणारा, तो हिमालय ब्रिज त्यांनी सध्या क्रॉस केलेला आहे आणि हिमालय ब्रिज क्रॉस करून आता मनोज जरांगे हे जे आहे ते आता पुढे आझाद मैदानात पोहोचलेत। अगदी 5 मिनिटं आहेत, अगदी 5 मिनिटात मनोज जरांगे पाटील जे आहे ते आझाद मैदानामध्ये पोहोचतील आणि हा प्रचंड जनसमुदाय आणि आसपास नेहमी गजबजलेला हा जो सीएसएमटीचा परिसर आहे तो आता पूर्णतः रिकामा आहे। इथे केवळ आणि केवळ भगवं वादळ इथे दिसून येत आहे। केवळ मराठा आंदोलक या ठिकाणी दिसून येत आहे, बाकी कोणीच या ठिकाणी दिसून येत नाहीये। फक्त जरांगे पाटील यांची गाडी इथे आहे, जी गाडी आता हळूहळू आझाद मैदानाच्या दिशेने निघाले आहे। आपल्याला माहिती आहे काही दिवसांमध्ये अगदी मे महिन्यातच मनोज जरांगे म्हणाले होते की 29 तारखेला 29 सप्टेंबरला मी मुंबईत येणार, आझाद मैदानात आंदोलन करणार आणि आता आझाद मैदानातलं आंदोलन हे सुरू झालेलं आहे। 3 दिवस प्रवास करून आता मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानापर्यंत अखेर पोहोचलेले आहेत। खूप मोठा टप्पा होता, इथली परमिशन मिळते की नाही, या ठिकाणी काय नेमकं केलं जातं आहे, गर्दी कशी नियंत्रणात आणली जाईल, मात्र सगळे जे टप्पे आहेत ते आता पार झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे अखेर सीएसएमटी परिसरात पोहोचलेले आहेत। इथून आझाद मैदानाकडे त्यांच्या गाड्या वळवल्या जातील आणि त्यासाठी अगदी 5 मिनिटात मनोज जरांगे पाटील यांची गाडी जी आहे ती आझाद मैदानात पोहोचेल। अजूनही मनोज जरांगे पाटील हे झोपलेले आहेत, गाडीमध्ये आहेत, आराम करतायत आणि ते आराम करत असल्यामुळे सध्या कोणाशीही बोलत नाही। मात्र ही गर्दी आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात या डिवायडरवर उभी असलेली लोक किती मोठ्या प्रमाणात इथे आहेत आणि या सगळ्या लोकांच्या मधून मनोज जरांगे पाटील यांची गाडी आता हळूहळू पुढे सरकते आहे। सीएसएमटीचं हे स्टेशन आणि या सीएसएमटी स्टेशनमधून आता गाड्या पुढे सरकत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची गाडी ही मागे आहे आणि त्या गाडीवर मोठ्या प्रमाणात लोक जमलेली आहेत एक झलक बघण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची। आणि ही लोक जी आहेत ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या आलेली आहेत। लातूर, सातारा, सांगली, मराठवाडा अशा वेगवेगळ्या परिसरातून लोक आलेले आहेत, नाशिकमधून आलेले आहेत, ठाण्यातून आलेले आहेत। हे सगळे लोक आता मनोज जरांगे पाटील यांची वाट बघत होते। अखेर मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि आझाद मैदानात ते आता पोहोचतील। थोड्याच वेळात ते आझाद मैदानात पोहोचतील। त्यांची गाडी याच ताफ्यामध्ये आहे, या गर्दीमध्ये आहे। संपूर्ण गर्दीला बाजूला करून हळूहळू गाडी पुढे नेली जाते आहे, मात्र प्रचंड गर्दी आहे आणि त्या गर्दीमधून आता वाट काढत ही गाडी पोहोचत आहे आझाद मैदानामध्ये। आझाद मैदान जे आहे ते आझाद मैदान आधीच आंदोलकांनी भरलेलं आहे, मात्र इथे जरांगे पाटील यांची गाडी आल्यानंतर देखील इथे मोठ्या प्रमाणात जल्लोष होतो आहे आणि हा जल्लोष जो आहे त्या जल्लोषामध्येच जरांगे पाटलांना आझाद मैदानाकडे नेलं जातंय। गर्दी प्रचंड आहे, अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, त्यामुळे गाड्या थांबलेल्या आहेत आणि सगळ्या गर्दीला बाजूला करत या गाड्या आता वळवण्यात येत आहेत आझाद मैदानाला जाण्यासाठी। बीएमसी समोर सेल्फी पॉईंट आहे, त्या सेल्फी पॉईंटच्या जवळून ही गाडी आणि सगळ्या गाड्या आता हळूहळू वळवलेल्या आहेत। आपण पाहता इथे ही दृश्य, मोठ्या प्रमाणातली गर्दी आणि या गर्दीमधून वाट काढत म्हणून जरांगे पाटील आता पुढे जात आहेत। सध्या आपण दृश्य पाहतोय सीएसएमटी परिसरामध्ये मनोज जरांगेंचा ताफा दाखल झालेला आहे। सीएसएमटीचं
जे प्रवेशद्वार आहे तिथे हा ताफा पोहोचलेला आहे आणि तिथून अवघ्या काही क्षणांवरती आझाद मैदान आहे. आझाद मैदानाच्या दिशेनं हा ताफा रवाना होईल, पण रस्त्याच्या दुतर्फा वास्तविक मनोज जरांगेंच्या गाडीच्या चहूबाजूला मराठा समाजाच्या लोकांची प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीतून वाट काढत आझाद मैदान गाठणं हे सध्या कठीण झालेलं आहे. पोलीस गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करतायत, पण अगदी मुंगीच्या पावलानं ही गाडी आझाद मैदानाच्या दिशेनं जाताना दिसते.